नमस्कार. मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण गॅस पॉवर प्लांट विषयी माहिती घेणार आहोत की यामध्ये पहा, गॅस पॉवर प्लांटमध्ये यामध्ये गॅस जाळला जातो. जसं की कोल पॉवर प्लांटमध्ये कोळसा जाळला जातो, तसं यामध्ये गॅस जाळला जातो. गॅस म्हणजे कुठला? नॅचरल गॅस, ज्यामध्ये जास्त करून कंटेंट असतो मिथेन गॅस. तर ज्यामध्ये जाळला जातो ते असतं टर्बोजेट इंजिन. तर टर्बोजेट इंजिनचं तुम्हाला वर्किंग कसं आहे ते एकदा सांगतो, आणि नंतर मग त्यालाच आपण जनरेटर जोडतो, म्हणजे अल्टरनेटर जोडतो, आणि तिथून पुढं आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. तर टर्बोजेट इंजिन कसं काम करतं ते एकदा पाहू. तर हे जे इंजिन आहे, ही इंजिन हे एकूण 3 स्टेपमध्ये काम करतं. यामध्ये पहा असतं, पहिलं असतो पहा कंप्रेसर, यानंतर असतं फ्यूल इग्निशन, आणि त्यापुढे असतो टर्बाईन जोडलेला. तर कंप्रेसर पहा कसा असतो. आता हे सगळं एकाच शाफ्टवर बसवलेलं असतं, म्हणजे टर्बाईन आणि कंप्रेसर एकाच शाफ्टवर बसवलेलं असतं आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरतं. हे तर कंप्रेसर काय असतो का, की कंप्रेसरचं जिथून हवा आतमध्ये येते ना, त्या ठिकाणचा जो फॅन आहे तो फॅन खूप मोठा असतो, आणि नंतरचे जे फॅन आहे ते लहान लहान होत जातात. त्याच्यामुळे हवा येताना जास्त हवा येते, परंतु पुढला फॅन त्याला काय करतो, अजून कंप्रेस करत जातो, आणि असं छोटे छोटे कंप्रेस केल्यानंतर पुढलं जे असतं ते म्हणजे फ्यूल इग्निशन त्यामध्ये होतं. म्हणजे आपण काय करतो, फ्यूल टाकतो आणि त्याला पेटवतो. तर फ्यूल इग्निशन झाल्यामुळे काय होतं की त्यामध्ये नवीन गॅस तयार होतात. जसं की आता आपण यामध्ये गॅस कोणता वापरतो आपण, तर मिथेन गॅस वापरतो, इथेन, प्रोपेन, ब्युटेन हे गॅस वापरतो. तर यामध्ये कार्बनचं प्रमाण कमी आहे आणि हायड्रोजनचं प्रमाण जास्त आहे. कारण पहा, CH4 हा मिथेनचं मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे. तर यामध्ये एकच कार्बन आहे आणि 4 हायड्रोजन आहेत. तर हे 1 बाय 1 म्हणजे थोडक्यात 4ही हायड्रोजन ऑक्सिजन बरोबर जे बॉन्ड होणार, तर पाण्याची वाफ तयार होणार आहे. आणि कार्बन हा ऑक्सिजन बरोबर बॉन्ड झाल्यामुळे कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. यामुळे पाण्याची वाफ जादा होते यामध्ये, आणि कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे ते कमी होतं. आता हे गॅस तयार झालेत कुठं, ज्या ठिकाणी फ्यूल इग्निशन झालं त्या ठिकाणी. आता हे नवीन गॅस तयार झालेत ना, प्लस बाहेरची हवा पण आतमध्ये आलेली होती. तर त्यामुळे काय होतं, या भागामध्ये जादा प्रेशर तयार होतो, आणि हा जो प्रेशर आहे याचा वापर करून पुढलं जे टर्बाईन आहे ते टर्बाईन फिरतं. ठीक आहे. त्या टर्बाईनमध्ये पण असं आहे की पहिल्यांदा आहे ज्या हाय प्रेशर, बरोबर ना, नंतर त्याचा प्रेशर हळूहळू कमी होत जातो. जसं प्रेशर कमी होत जातो तसं फॅनची साईज वाढत जाते. जसं की पहिल्यांदा पहा, कंप्रेसरमध्ये काय होतं की ज्या ठिकाणी हवा आतमध्ये आपण घेत होतो त्या ठिकाणचा फॅन मोठा होता. टर्बाईनमध्ये काय होतं की जिथून हवा म्हणजे वाफ जी आहे ती बाहेर निघणार आहे ना, तिथं फॅन मोठा असणार आहे, कारण त्या ठिकाणी प्रेशर कमी झालेला आहे. आता पहा की हा जो बाहेर पडणारा जो काय गॅस आहे, आता हा गॅस खूप हाय टेम्परेचरचा आहे, आणि टर्बाईनला काय घेणं देणं नाही टेम्परेचरची, त्याला फक्त काय लागतो, प्रेशर. आता प्रेशर तर कमी केलेलं आहे, पण टेम्परेचर अजून भरपूर आहे त्याच्यामध्ये. मग ज्या आधी 500-600 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर असू शकते त्याच्यामध्ये. तर हे टेम्परेचर तर व्हायलाच जाणार आहे ना. मग याचा आपण फायदा केला. काय फायदा केला पहा, की हे जे आहे गॅस, ह्या गॅसच्यामध्ये आपण स्पायरलमध्ये पाणी फिरवलं, म्हणजे पाईपमधून पाणी फिरवलं. परिणाम असा झाला की यामध्ये जो टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमुळे काय झालं, पाण्याची वाफ झाली. मग पाण्याची वाफ झाल्यानंतर त्याच्यावर आपण पुन्हा जे स्टीम टर्बाईन आहे ते वापरलं. म्हणजे आपण पुन्हा डबल फायदा करून घेतला याचा. आणि जे स्टीम टर्बाईन आहे ते पण, त्याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक आहे हाय प्रेशर टर्बाईन आणि दुसरं असतं लो प्रेशर टर्बाईन. यामध्ये पहिल्यांदा जी स्टीम जाते ती हाय प्रेशर टर्बाईनमध्ये जाते. त्याचा प्रेशर थोडा कमी झाला की ती कमी प्रेशरची जी वाफ आहे, स्टीम आहे, ती जाते लो प्रेशर टर्बाईनमध्ये. आणि लो प्रेशरमध्ये गेल्यानंतर लो प्रेशर त्याच्यातून पुन्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो, आणि जी उरलेली जी वाफ आहे ती आपण हवेमध्ये सोडून देतो. असं आपण ह्या गॅस पॉवर प्लांटमध्ये डबल काम करतो. म्हणजे गॅसवर पण आपण पॉवर जनरेशन करतो, प्लस आपण त्याचे जे काही एक्झॉस्ट आहे, जे वेस्ट हीट आहे, त्या वेस्ट हीटचा पण वापर करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. आणि हे अगदी हाय एफिशियन्सीपर्यंत जातं, अगदी 60% वर एफिशियन्सी याची असते. तर हे गॅस पॉवर प्लांट खूप चांगलं काम करतं पर्यावरणासाठी, कारण यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण खूप कमी आहे.
आता पहा, कोल पॉवर प्लॅन्टचा जर विचार जर केला तर कोल पॉवर प्लॅन्टमध्ये कोळसा जळतो, त्या कोळसा जळून आपण पाण्याची वाफ तयार करतो, त्या पाण्याच्या वाफेवर आपण स्टीम टर्बाईन वापरतो. तर जो कोळसा जळतो ना त्याच्यामध्ये राख तयार होते आणि कार्बन डायऑक्साईडचं पण प्रमाण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे कार्बन डायऑक्साईडचं मिश्रण होतं प्लस राख पण त्याच्यामध्ये तयार होते. तसं ह्या गॅस पॉवर प्लॅन्टमध्ये फक्त आणि फक्त कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ जास्त तयार होते, कार्बन डायऑक्साईड कमी तयार होतो. यामध्ये राख वगैरे असे काही बाय प्रोडक्ट तयार होत नाही. आणि त्यामुळं कोल पॉवर प्लॅन्टच्या तुलनेत गॅस पॉवर प्लॅन्ट हे पर्यावरणासाठी चांगले असतात. आता यामध्ये इमिशन पर युनिट किती होतं हे जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त कोळशातून इमिशन होतं बघा कार्बन डायऑक्साईडचं. म्हणजे 1 युनिट म्हणजे 1 किलोवॅट एवढी इलेक्ट्रिसिटी तुम्हाला जर मिळवायची असेल तर 1 किलोग्रॅम एवढा कार्बन डायऑक्साईड कोल पॉवर प्लॅन्टमधून बाहेर पडतो, 1 किलोग्रॅम. तसं गॅस पॉवर प्लॅन्टमधून 500 ग्रॅम म्हणजे अर्धा किलो कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. म्हणजे एवढा फरक आहे कोल पॉवर प्लॅन्टमध्ये आणि गॅस पॉवर प्लॅन्टमध्ये. आता हे सगळे फायदे आहेत, खूप छान आहे. ॲज इज पॉलिटिक्स काय, तर पॉलिटिक्स पास आहे. आता याच्यामध्ये राजकारण म्हणजे आता ज्याच्याकडं आहे ना तो जास्त छानपणा करणार आहे. तर सगळ्यात जास्त जो गॅस आहे तो आहे रशियाकडं. म्हणजे किती बा 38,000 अब्ज क्युबिक मीटर एवढा प्रचंड साठा आहे रशियाकडं. 2 नंबरला इराण 32,000 अब्ज क्युबिक मीटर एवढा साठा आहे इराणकडं. त्याच्यानंतर एक कतरकडं, तुर्कमेनिस्तान आणि नंतर अमेरिका. आणि भारताकडे किती माहिती आहे का? भारताकडे फक्त 1,339 अब्ज क्युबिक मीटर. त्यामुळं आपले जे पॉवर प्लॅन्ट आहे ते कोळशावर चालतात, गॅसवर खूप कमी प्रमाणात चालवतो आपण. ज्या ठिकाणी समजा आता दिल्ली आहे, दिल्लीमध्ये खूप वाहनं आहेत आणि प्रदूषण पण खूप जास्त आहे. मग ते थोडंसं प्रदूषण कमी करण्यासाठी आपण गॅस वापरतो आणि हा गॅस पण आपण बाहेरच्या देशातून आणतो. त्याच्यामध्ये आपण इराण आहे, रशिया आहे यांच्याकडून आपण हे गॅस आणतो. आता हे जे पॉलिटिक्स आहे ना, हे पॉलिटिक्स खूप खतरनाक आहे. ज्यांच्याकडे गॅस आहे त्याला वाटतं की आपणच भगवान आहे, त्याला वाटतं की सगळं माझ्या जीवावर सगळं चाललेलं आहे, म्हणजे मी आहे म्हणून हे जग आहे असं गर्व होतं त्याला. आणि झालेलं आहे तसं. रशिया ह्या युरोपियन कंट्रीवर एवढा दबाव टाकायचा, युरोपियन कंट्री पण त्याच्यापुढे हात जोडून उभे राहायचे की तू म्हणीन तसं. पण जसं की आता थोडीशी यांची पॉवर कमी झाली, कारण युरोपियन जे कंट्रीज आहेत तर ते थोडेसे सोलर आणि विंडकडे वळाले का तर हे आता त्यांना घाबरत नाहीत. पण आता मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्यावेळेला सगळे युरोपियन कंट्री एक झाल्या होत्या. कशामुळे झाल्या? याच्या आधी काय केलं नव्हतं का रशियाने तसं? रशियाने याच्या आधी पण लय उद्योग केले होते, पण हे सगळे गप्प होते. आता का शानपणा करतात? कारण ह्यांच्याकडे आता थोडीशी पॉवर आलेली आहे, कारण ह्यांनी आता जास्त लक्ष सोलर आणि विंडकडे वळवलं आहे. म्हणजे पहा तुम्ही, एक देश किती देशांना गप करू शकतो, फक्त त्याच्याकडे पॉवर पाहिजे. आणि ही पॉवर येते ह्या गॅस, नॅचरल गॅस, ऑइल यांच्यातून येते. ज्यांच्याकडे जादा कोळसा त्याच्याकडे जादा पॉवर, ज्याच्याकडे जादा नॅचरल गॅस त्याच्याकडे जादा पॉवर, ज्याच्याकडे जास्त ऑइल त्याच्याकडे जादा पॉवर. अमेरिकेचं ऑइल एम्बार्गो माहिती असेल तुम्हाला. 1973 ते 74 मध्ये हा ऑइल एम्बार्गो चालला होता. जे अरब कंट्री आहेत, ज्या वेळेला इस्रायलवर त्यांनी अटॅक केला आणि मग या इस्रायलला अमेरिकेने मदत केली होती, तर त्यावेळेला ह्या अरब कंट्री एक झाल्या आणि म्हणल्या की अमेरिकेला आम्ही तेलच देणार नाही दिलं तेल. 1 वर्षभर अमेरिकेच्या गाड्या बंद पडल्या होत्या, बरं रस्त्यात कुठं पण सोडून दिली होती लोक. एवढी वाईट अवस्था झाली होती. म्हणजे नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न येतो. भारत पूर्णपणे म्हणजे जवळजवळ 80 ते 90% आपण जे ऑइल आहे ते दुसऱ्या देशांमधून आणतो. तुम्ही विचार करा, जर त्या देशाने जर आपल्याला तेल जर नाही दिलं तर आपली कशी वाट लागेल? आपण जे काय खातोय सध्या ते आपल्या घरात नाही पिकत सगळ्या गोष्टी, आपण बाहेरून म्हणजे आपल्याच देशातला भाग आहे, आपल्याच देशातलं अन्न आहे, परंतु ते वेगवेगळ्या भागामध्ये पिकतं. ते आपल्यापर्यंत कसं येतं? तर ट्रक, रेल्वे यांच्या माध्यमातून येतं.
त्याला पॉवर लागते, त्याला इंधन लागतं. आणि हे जर इंधन जर बाहेरचा व्यक्ती जर कंट्रोल करत असेल तर आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तू महाग होतात. म्हणजे आपण काय करायचं हे बाहेरचे देश ठरवू शकतात. त्यामुळे नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे हा. म्हणजे पॉवर म्हणजे नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे. म्हणून तर भारत पूर्णपणे सोलरकडं झोकून दिलेले त्यांनी. भरपूर लावले सोलर, की कमीत कमी आपण दिवसाची तरी ना पॉवर आपण स्वतःची मिळू शकतो. ठीक आहे. तर पॉवर असणं एखाद्या देशाची म्हणजे थोडक्यात एक अस्मिता आहे. म्हणजे थोडक्यात आपला तो युगो असतो, बरोबर का नाही. तो जर युगो कोणी हट करत असेल आणि जर आपल्याकडे पॉवरच नसेल तर आपल्याला लाचारी पत्करावं लागते. जो समोरचा देश म्हणून तसं आपल्याला करावं लागतं. तर हे जे गॅस आहेत ना, पूर्ण युरोपियन कंट्री ह्या रशियाने जे पाठवलेला गॅस आहे त्याच्यावर युरोपियन कंट्री चालत होत्या. आता आपल्याकडे CNG गॅस आहे. CNG गॅस कुठून येतो? रशियाकडून येतो किंवा इकडून अरब कंट्रीमधून येतो. तर तो CNG गॅस म्हणजेच काय, कंप्रेस नॅचरल गॅस येतो, तो ह्या देशांमधून येतो आपल्याकडं. आपल्या स्वतःचं काहीच नाही आहे. आपलं स्वतःचं आपल्या आर्मीलाच पुरत नाही. तर आपलं पूर्ण देश 100% म्हटलं तरी चालेल की बाहेरच्या देशांवर अवलंबून आहे. आणि हा एक नॅशनल सिक्युरिटीचा प्रश्न आहे. त्यामुळे हा प्रश्न लवकर सुटला पाहिजे. आणि भारतामध्ये गॅस पॉवर प्लॅन्ट का चालवत नाही त्याला कारण ते गॅसच नाही आपल्याकडे. कुठून आपल्याकडे म्हणजे थोडक्यात काय आहे की घरी स्वयंपाक करायला गॅस नाही आपल्याकडं. आपण पॉवर प्लॅन्ट कुठून चालवणार? तरी पण काही ठिकाणी आहेत पॉवर प्लॅन्ट, ज्या ठिकाणी मोठी शहर आहेत त्या ठिकाणी आहेत. तर ठीक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.